काही लोकांना मराठीचं राजकारण जे आहे, मराठी माणसाचं राजकारण जे आहे ते करायचंय, पण मराठी माणसासाठी या सगळ्या लोकांनी काय केलं जे आज मराठी माणसाचं राजकारण करतंय? मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला, आज मराठी माणूस आज ट्रान्झिट मध्ये राहतोय 15-15, 20-20 वर्ष, तेव्हा यांना मराठी माणूस नाही दिसला. राज ठाकरे यांनी बैठक घेतली, त्यामध्ये दुबार मतदार हे जर मतदान करायला आलं तर त्यांना 4 कानावर स्टार मारा, जसं निवडणूक आयोगाने सांगितलं. कुठल्याही मतदार यादीमध्ये दुबार यादी नावं असतील किंवा लोक जे मयत झालेले त्यांची नावं असतील, तर हे सगळी नावं जी आहे ती करेक्शन करायचा जो आहे हा कालावधी लोकप्रतिनिधीकडे असतो, लोकांकडे, शासनाकडे असतो, त्याला आपण हरकती वगैरे घेत असतो. अंबरनाथ मध्ये पण भरपूर ज्या त्या हरकती आम्ही घेतल्या, पण अशा परिस्थितीमध्ये देखील करेक्शन बघा, निवडणूक प्रक्रिया अशी आहे की नेहमी जे आहे ते ऍडिशन होत राहिलेलं आहे मतदानाचं. माणूस एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतो, त्याचं पहिल्याचं नाव डिलीट होतं, दुसरीकडे तो शिफ्ट होतो, नाव नोंदवतो तिथे. म्हणूनच SIR सारखी एक मोठी प्रक्रिया जी आहे हे केंद्र सरकारकडून आम्ही राबवतो. आज तुम्हाला दुबार नावावरती पण आक्षेप आहे, SIR वरती पण आक्षेप आहे, असं नाही चालणार. SIR जो आहे हा SIR कायदा सगळीकडे लागू झाला पाहिजे, जेणेकरून एकच मतदार यादी लोकसभेला, विधानसभेला आणि कॉर्पोरेशनला, आणि हे सगळे दुबार तिबार हे सगळे जे प्रॉब्लेम्स होतात ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की महायुतीला जो मुंबईचा महापौर आहे तो उत्तर भारतीय बसवायचा आहे, त्यामध्ये मतदार यादीमध्ये हो आहे. आता बघा, काही लोकांना मराठीचं राजकारण जे आहे, मराठी माणसाचं राजकारण जे आहे ते करायचंय, पण मराठी माणसासाठी या सगळ्या लोकांनी काय केलं जे आज मराठी माणसाचं राजकारण करतंय? मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला, आज मराठी माणूस आज ट्रान्झिट मध्ये राहतोय 15-15, 20-20 वर्ष, तेव्हा यांना मराठी माणूस नाही दिसला. तो मराठी माणूस आमच्या अंबरनाथ मध्ये येऊन राहतो, इकडे त्याला घर जे आहे ते अंबरनाथ मध्ये मिळतंय, डोंबिवलीमध्ये मिळतंय, कल्याणमध्ये मिळतंय. हक्काचं घर त्याला मिळायला पाहिजे मुंबईमध्ये. तुम्ही तर काही त्याच्यासाठी योजना केल्या नाही. पण महायुतीचं सरकार जेव्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं तेव्हा क्लस्टर योजना शिंदे साहेबांनी आणली. आज जर आपण उदाहरण बघितलं BDT चाळीचं, तर त्यांना घरं कोणी दिली? महायुतीच्या सरकारने दिली, कमी किमतींमध्ये. त्याचबरोबर आपण रमाबाई नगरचं एक मोठं उदाहरण आहे, तिथे तर 15-15, 20-20 वर्ष रखडलं होतं काम, तिथे बिल्डरला बाजूला करून सरकार आज घरं बांधून देते. त्याचबरोबर मागाठाण्याचा विषय, तिकडे पण लोक घरं जी आहेत ती सरकार बांधून देते. हे तुम्ही करू शकले असते ना, नाही केलं तुम्ही. तुम्ही तर फक्त मराठी माणसाच्या नावावरती, मराठी माणसाचं फक्त आम्ही इथं चिंतक आहोत, पण मराठी माणसासाठी काहीच केलं नाही. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा लोकांना देखील आता कंटाळा आलेला आहे. लोक जे आहेत, हा जो डेव्हलपमेंट करतो, जे सरकार डेव्हलपमेंट करतं, त्याच्या मागे जे आहे ते उभं राहील. आणि लोकांना माहिती आहे महायुतीचं सरकार जे आहे हे डेव्हलपमेंटच्या पाठीशी आहे, लोकांच्या पाठीशी आहे. तर सगळे लोक जे आहेत महायुतीला. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.